हॅलो फ्रेंड्स, मी कांचन आणि तुमचं कांचन्स किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत डाळीचे आप्पे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1.5 वाटी उडदाची डाळ। सर्वात आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि त्याला 3-4 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे। तांदूळ धुतल्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाच्या डाळीमध्ये 1-1 तांब्या पाणी ॲड करून त्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने आप्पे केले तर आप्पे खूप छान होतात, जाळीदार होतात आणि खायला एकदम मस्त लागतात। तुम्ही करून नक्की पहा आणि केल्यानंतर कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आपली डाळ, तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ह्याला झाकून 8 तासासाठी आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचं आहे। आपले 8 तास झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात। डाळ आणि तांदूळ छान फुगलेले आहेत। आता ह्याच्यातलं पाणी साईडला काढून आपल्याला तांदूळ, डाळी आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत। सगळ्यात आधी तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तांदूळ हा जरा जाडसरच वाटून घ्या। तुम्ही पाहू शकता मी कसा वाटलाय ते। आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे। तुम्ही पहा, इतका जाडसर वाटायचा आहे। अशाच पद्धतीने आपल्याला तांदूळ सगळे वाटून घ्यायचे आहेत। आता आपण हरभऱ्याची डाळ अशाच पद्धतीने वाटून घेऊया। हरभऱ्याची डाळ पण आपल्याला जाडसर वाटायची आहे। हरभऱ्याची डाळीमध्ये वाटताना थोडंसं पाणी ॲड करत राहा, जास्त ॲड करू नका, कारण आपल्याला बॅटर हे जास्त पातळ बनवायचं नाही। तुम्ही पाहू शकतात मी कशी वाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला उडदाची डाळ पण वाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात मी सगळी उडदाची डाळ वाटून घेतलेली आहे। आता आपल्या बॅटरमध्ये थोडं पाणी ॲड करत व्यवस्थित हलवून घ्या। एकाच डायरेक्शनला हलवायचं आहे, जास्त पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही। मी 1 ते 1.5 कप पाणी ॲड केले ह्याच्यामध्ये। आता चवीनुसार मीठ टाकून ह्याला व्यवस्थित हलवून घ्या आणि छोटे 2 चमचे खायचा सोडा टाकून पण त्याला व्यवस्थित हलवून घ्या। आपलं बॅटर कसं झालेलं आहे ते पहा। अशाच पद्धतीने तुम्हाला पण करायचंय। आता ह्याला 8 तासासाठी झाकून आपण ठेवून देऊया। 8 ते 9 तास ठेवा। आपले 8-9 तास झालेले आहेत। आपण पाहूया आपलं बॅटर कसं झालंय ते। खूप छान फुगले, तुम्ही पाहू शकतात किती छान आंबले ते। आपल्या बॅटरला व्यवस्थित हलवून घ्या, एकाच डायरेक्शन हलवायचं आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 7-8 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून टाकून द्या। 1 वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। हे सगळं टाकल्यानंतर आपल्या बॅटरला व्यवस्थित हलवून घ्या। आता गॅसवरती आप्पे पात्राला थोडंसं तेल लावून आप्पे पात्र गरम झाले की त्याच्यामध्ये थोडं बॅटर टाकून घ्या।
बॅटर टाकून झाल्यानंतर आपल्याला आप्यावरती झाकून 2 ते 3 मिनिटासाठी आपे छान भाजून घ्यायचेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला आप्याची दुसरी साइड पण अशीच भाजून घ्यायची आहे। आपे सगळे पलटून घेऊन त्याला आणखीन 2 मिनिटासाठी झाकून ठेवून छान भाजून घ्या। आपले 2 मिनिट झालेले आहेत। आपण एक वेळेस चेक करून घेऊया। आपे तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूप छान भाजलेत। आपण याची प्लेटिंग तयार करून घेऊया। आपले आपे खूप छान फुगलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कांचस किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की करून पहा। थँक यू।